खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची तब्येत बिघडली. 22 दिवस कोठडीमध्ये काढल्यानंतर गुरुवारी न्यायालयाने कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली. पण गेल्या 2 दिवसांपासून त्याला पोटदुखीचा त्रास होतोय. पण वाल्मिक कराडच्या आजाराबाबत विरोधकांकडून शंका उपस्थित केली जाते. बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. न्यायालयीन कोठडी सुनावताच वाल्मिक कराडची पोटदुखी उफाळून आली. त्यामुळे 2 दिवसांपासून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचं बोललं जातं. वाल्मिकला 23 जानेवारीला रात्री 12:30 वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. जिल्हा रुग्णालयाच्या सेमी ICU मध्ये त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. वाल्मिक कराडच्या प्रकृतीत सुधारणा नाहीये अशी माहिती डॉक्टरांनी दिली. कराडच्या छातीचा CT स्कॅन करण्याची डॉक्टरांकडून सूचना. उपचार सुरू असलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात. सेमी ICU मध्ये 2 CCTV असल्याची पोलिसांची माहिती. तसंच आज आमचे जे काही फिजिशियन आहेत, ज्याला फिजिशियन म्हणतो, त्यांचा जो ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनिया आहे त्याच्याबद्दल त्यांना सुद्धा तपासण्यासाठी त्यांनी सर्जन जे तपासत आहेत त्यांना रेग्युलर त्यांनी विनंती केलेली होती. त्या विनंतीच्या आधारे आपले फिजिशियननी सुद्धा त्यांना आज तपासण्यात आलेलं आहे. तर त्यांच्या ॲडवाईसनुसार त्यांनी त्यांना छातीचा CT स्कॅन करण्यासाठी ॲडवाईस केलेला आहे असं आतापर्यंतची एक माहिती आहे. त्याचा अहवाल जो आहे तो संध्याकाळपर्यंत आपल्याला प्राप्त होईल. त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला भाष्य करता येईल. गेल्या महिन्यात 31 डिसेंबरला वाल्मिक कराड CBIला शरण आला. 22 दिवस कोठडीत काढल्यानंतर गुरुवारी न्यायालयानं कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली. पण 22 जानेवारीच्या संध्याकाळपासूनच त्याच्या पोटात दुखायला लागलं. त्यामुळे 23 जानेवारी रात्री 12:30 वाजता वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान तुरुंगाऐवजी हॉस्पिटलमध्ये राहण्यासाठी वाल्मिक कराडची नाटकं सुरू असल्याचा आरोप होतोय. दुर्दैवाने त्यांच्याकडनं तो तिथं प्रयत्न केला जातोय की कुठेतरी सिंपती मिळावी. आता पोटदुखी दाखवल्यानंतर त्यांची अपेक्षा अशी असेल तर एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नाहीतर सरकारी हॉस्पिटलमध्ये चांगल्या वातावरणामध्ये जेलपेक्षा तिथं ठेवण्यात यावं असा सुद्धा त्यांचा तिथं प्रयत्न असू शकतो. आता पोलीस याच्यावर युक्तिवाद काय करते हे बघावं. पण काल त्यांनी युक्तिवादच केला नाही याच्यावरनं मात्र दाल में कुछ काला आहे अशी शंका आता लोकांना त्या ठिकाणी यायला लागलेली आहे. वाल्मिक कराडचा संतोष कांबळे नावाचा PA कसा बसल त्याच्या बरोबर याची काळजी सुद्धा बल्लाळ घेत होता. तो व्हिडिओ नाही का तुमच्याकडे? रोहित लवकर या. अरे बाप रे, अरे काय चाललंय. आणि काही कर्मचारी म्हणजे गुन्हेगार आम्हाला कोणत्या जेलमध्ये पाठवा हे सांगायला लागले. लातूरचं जेल मागतायत. कशासाठी मागतायत त्याची सुद्धा सगळं माहिती आहे माझ्याकडे. फक्त ऑर्डर होऊ द्या मग नंतर सांगतो मी. परळीमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेत त्यांनी घटनेचा तपास परळी पोलिसांकडून काढून घेण्याबाबत निवेदन दिलं. महादेव मुंडेंच्या हत्येला 15 महिने लोटले पण हत्या कुणी केली याचा तपास लागत नाहीये. त्यामुळे या प्रकरणाचा तपास LCB कडे वर्ग करण्याची मागणी सुद्धा सुरेश धस यांनी केली आहे. महादेव मुंडेंचं काय झालं? महादेव मुंडे हे परळी शहरातील छोटे व्यापारी होते. 21 ऑक्टोबर 2023ला परळी तहसील कार्यालय परिसरात त्यांची हत्या झाली. हत्येचं कारण आणि आरोपींची ओळख अद्यापही अस्पष्ट आहे. 15 महिने झाले तरी आरोपींचा थांगपत्ता लागलेला नाही. हत्या करणारे वाल्मिक कराडच्या मुलासोबत फिरतात असा धस यांचा आरोप आहे. आरोपींना पकडू नका असं आकानं पोलिसांना सांगितलं होतं असा दावा आमदार धस यांनी केला. पोलीस कर्मचारी यामध्ये सुद्धा येत आहेत. ते तुम्हाला सांगतो, भाताने, संजय सचिन सानप, भास्कर केंद्रे, विष्णू फड, पोलीस कर्मचारी गोविंद भाताने, पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे, ह्या सर्व म्हणजे ह्या सगळ्या लोकांचे कॉल डिटेल जर चेक केले तर महादेव मुंडे यांचा खून कुणी केला हे 8 दिवसाच्या आत या ठिकाणी स्पष्ट होईल. मोबाईल सगळे चेक करा. त्या पोलीस स्टेशनचे जेवढे पोलीस आहेत, लहान मोठे अधिकारी जे इथून मागं बी होऊन गेले, जे इथून सध्याचे बी आहेत, त्यांचा बी CDR काढा सर्व पोलिसांचा. माझी सरकारकडे एवढीच मागणी की आम्हाला तात्काळ SIT किंवा CID आणि जे 6 नंबर ह्यांना सापडलेत तर ह्यांनी पण सखोल चौकशी करून आम्हाला न्याय दिला पाहिजे. वाल्मिक कराड किती पोहोचलेला आहे हे अटक झाल्यानंतर समोर येऊ लागले. त्याचे एक कारनामे आता बाहेर येत आहेत.
त्यामुळे आता वाल्मिक कराडची पोटदुखी खरी आहे की खोटी? आजारपणाच्या नावाखाली VIP ट्रीटमेंट घेण्याचा त्याचा डाव आहे का, हाही प्रश्न उपस्थित होतोय. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.